लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या वर्षीपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातोय। माऊली प्रतिष्ठानचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे। वणीगडावरील सप्तशृंगी मातेच्या मूळ मूर्तीच्या संवर्धनाचे काम ज्यावेळी सुरू होते त्यावेळी भाविकांना दर्शनासाठी देवीची प्रतिरूप मूर्तीची स्थापना करण्यात आलेली होती। ही प्रतिरूप मूर्ती श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टनं स्वतः नवरात्र उत्सवाकरता माऊली प्रतिष्ठानला दिलेली आहे। यामुळे अगदी पहिल्या माळेपासूनच या प्रतिरूप मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली आहे। ओझरकर देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहे। माऊली प्रतिष्ठानतर्फे भव्य दिव्य असे प्रति केदारनाथ मंदिर देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। मंदिरासमोर भला मोठा नंदी ठेवण्यात आलेला असून हा नंदी आकर्षण ठरत आहे। संपूर्ण मंदिर गाभाऱ्याला फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे, त्यामुळे मंदिराला आगळं वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे सर्वांना स्वस्त दरात आनंद मेळाव्याचे आणि खाऊ गलीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहे। सोमवारी महाराष्ट्रातील नृत्य कलाकार हिंदवी पाटील यांच्या नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती दर्शवलेली होती। माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जात आहे। सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा निलेश चौरे, दत्तू चौरे आणि आयोजकांकडून करण्यात आलेले आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।